नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, मागच्या 4 ते 5 दिवसापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे फळ पिकाचे व पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे भरपाई मिळणार का? पीक विमा भरला असेल तर रब्बी पीक विमा मिळणार का? पीक विमा व भरपाई मिळवायची असेल तर काय करावे लागेल, या संदर्भामध्ये अपडेट पाहणार आहोत. बंधू भगिनींनो, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे गारपीट झालेली आहे. या गारपिटीचे नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश राज्याच्या कृषी मंत्र्याकडून देण्यात आलेले आहेत. यामध्ये रब्बी पिके असो, फळपिके असो, काढणीस आलेली रब्बी पिकं असतील, ह्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी कृषी खाते व तलाठीमार्फत पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता यामध्ये दुसरे एक अपडेट आहे. आपण जर रब्बीचा पीक विमा भरला असेल तर पीक विमा मिळवायचं जर असेल आपल्याला किंवा लाभ जर त्याचा घ्यायचा असेल तर आपल्याला क्लेम करावे लागेल का? तर बंधू भगिनींनो, नवीन पीक विमा धोरणानुसार वैयक्तिक क्लेमची अट सरकारने रद्द केलेली आहे. तर महसूल मंडळामध्ये जेवढी नुकसान झालेली आहे त्या महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळते. आपण जर पीक विमा भरला असेल तर आपण जरूर तक्रार करावी. तक्रार करण्यासाठी आपल्याला विमा कंपनीचा हेल्पलाईन नंबर, क्रॉप इन्शुरन्स ॲप आणि कृषी अधिकाऱ्याकडे, आपल्याला कृषी विभागाकडे तक्रार करायची आहे, जेणेकरून आपल्या पिकाची नुकसान झाले आहे का नाही त्यांना पण समजेल. यासाठी आपण जरूर यावरील तिन्ही पर्यायाचा उपयोग करावा. बंधू भगिनींनो, आपल्याला दुसरा एक काम करायचं आहे. नुसतं तक्रार करून उपयोग नाही, तर आपली पिकाची ई पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण ई पीक पाहणी केली नसेल तर आपल्याला आता सहाय्यक स्तरावर आपल्या गावातील जे सुपरवायझर आहे त्यांच्याकडून आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे. त्याशिवाय आपल्याला नुकसान भरपाई व पीक विमा मिळणार नाही. अगोदर कसं होतं, ई पीक पाहणी शेतकरी स्तरावर होत होती, आता त्याची मुदत संपली आहे. आता ई पीक पाहणीची अंतिम तारीख 31 मार्च 2026 दिलेली आहे. ही कोणासाठी आहे? सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीसाठी, रब्बी पिकाची पीक पाहणी करण्यासाठी सुपरवायझर स्तरावर, सहाय्यक स्तरावरती 31 मार्च 2026पर्यंत ई पीक पाहणीची मुदत वाढवण्यात आलेली आहे. बंधू भगिनींनो, आपण जर ई पीक पाहणी केली नसेल तर सहाय्यक स्तरावर जाऊन आपल्या गावातील जे सुपरवायझर आहे त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. कारण की आपल्याला ई पीक पाहणीशिवाय शासन आपल्याला कुठलीही मदत देत नाही. ई पीक पाहणीचे आपल्याला बरेच फायदे आहेत. बंधू भगिनींनो, आपण जरूर ई पीक पाहणी करून आपल्या नुकसान भरपाई व पीक विम्याचा लाभ घ्या. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला शेतीविषयी असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा.